नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे नाव आहे सर्पपिशाच्च. सदरील अनुभव आपल्यापर्यंत एका पत्रकार मित्राने पोहोचवला आहे आणि त्याला हा अनुभव कुंभमेळ्यात भेटलेल्या नागा साधू यांच्याकडून कळाला आहे. सदरील अनुभव केरळमधील एका खेडेगावात घडलेला. हा अनुभव आपल्या नेहमीच्या अनुभवांपेक्षा जरा वेगळा आहे. मानवी तर्काच्या पलीकडे काळ्या, तांत्रिक, मायावी, जादुई रहस्यामधील एक अतिप्राचीन, महाभयंकर डोकधारी एक विद्या आहे जिचं नाव आहे सर्पपिशाच्च डंख. सदरील विद्या केरळमध्ये 1961 ते 1988 पर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर या विद्येवाटे फार बळी जात असल्याने काळ्या जादूच्या उपासकांनी ती बंद केली, एक प्रकारे बॅन केली असं समजा. असं म्हटलं जातं, ज्या प्रकारे करणी करून एखाद्या व्यक्तीला त्रास, छळ, अपरिहार्य हानी किंवा यातना दिल्या जातात, शत्रूला जिवंतपणेच नरक यातनांचा उपभोग दिला जातो, तसंच सर्पपिशाच्च ही अतिप्राचीन विद्यासुद्धा भयंकर सूड उगवण्यासाठी केली जाते. परंतु तो सूड असतो मृत्यूचा. नागा साधूकडून ऐकलेल्या माहितीनुसार याची थोडक्यात विधी पुढीलप्रमाणे. असं म्हटलं जातं, मरणाच्या अंतिम टप्प्यात आलेल्या एका अतिविषारी लांब नागास पकडलं जातं. इथे लांबीचं बंधन नसतं, पण जितकं मोठं पिशाच्च सर्प तितकं भीतीचं प्रमाण जास्त. तर पकडलेल्या त्या नागास विधिवत प्रथम मृत्यू दिला जातो. मग एक पिशाच्च आत्मा जी सुडाच्या भावनेने, ईर्षेने, क्रोधाने तळपळत भटकत असते, तिला त्या मृत सर्पाच्या शरीरात प्रवेश दिला जातो आणि मग काही विशिष्ट प्रकारच्या पौराणिक धगधगत्या जिवंत मंत्रांनी तो सर्पपिशाच्च आत्मा एकरूप करून जिवंत केला जातो आणि मग त्या सर्पाच्या कलेवरात जगणाऱ्या आत्म्यास म्हटलं जातं सर्पपिशाच्च. मग त्या सर्पपिशाच्याला जो कोणी मांत्रिक, तांत्रिक असेल तो काळ्या जादूच्या वशीकरण विद्येने संमोहित करतो, जेणेकरून ते सर्पपिशाच्च मांत्रिकाला आणि ज्याने करणी करायला सांगितली त्या प्रियजनांना इजा पोहोचवत नाही. पण सर्पपिशाच्याद्वारा ज्या व्यक्तीला डसवून मारायचंय त्या व्यक्तीच्या शरीराचा स्पर्श सर्पपिशाच्यास होणे बंधनकारक असते. मग त्याकरता हे सर्पपिशाच्च कसे का असेना त्या शत्रूच्या देहाला नकळत धक्का लावतं आणि त्यानंतर त्या सर्पाला त्या माणसाच्या देहाचा वास हुंकता येतो. मग रात्री 12 ते 3च्या दरम्यान हे सर्पपिशाच्च त्या माणसाच्या वासावर त्याचा पिच्छा करत त्याच्या घरात जाऊन त्याला डसतं आणि या सर्पपिशाच्याच्या करणीनुसार डंख मारून विषाने संक्रमित झालेला इसम सकाळचा सूर्य उगवण्याच्या अगोदर मरण पावतो. मंडळींनो, ही माहिती ऐकायला तशी रंजक आहे, पण सर्वच आत्ता सांगितलं तर अनुभवात मजा कशी? म्हणून सुरू करूया अनुभव. सन 1981. मंदाक्का विष्णू वैसप्पा, वय वर्ष 71, या आजी असून केरळच्या रहिवासी होत्या. त्यांच्या पतीचे म्हणजे विष्णू वैसप्पा यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते आणि त्यांच्या कुटुंबात 4 मुलं, 4घांची लग्न झालेली, 4 सुना आणि नातवंड असा म्हणायला फार मोठा परिवार होता. 1981चा काळ म्हणजे फार जुना. त्यावेळी लोकांकडे आपल्यासारखी टॉयलेट बाथरूमची सुविधा नसायची. मग अशावेळी स्त्री पुरुष चिंपाट घेऊन बाहेर विधी करायला जात. पुरुषांची जागा वेगळी असायची आणि स्त्रियांची जागा वेगळी, जिथे कोणी पुरुष जात नसे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का हे सर्व आम्हाला का सांगतायत? कारण आपलं जे मुख्य पात्र आहे त्याच्यासोबत या सत्य अनुभवाची सुरुवात अशाच जागेत झाली.
म्हणून हे सगळं सांगितलं. ज्या दिवशी या घटनेला सुरुवात झाली त्या दिवशी रात्रीचे 8 वाजले होते. आज अमावस्या होती. उभ्या भूतलावर अमावस्या अवतरलेली. काळोखाने चारी दिशेला अंधाराचा फौजफाटा पाठवलेला. वर आकाशातून खाली पाहता काळोखातून 2 आकृत्या बॅटरीच्या पिवळसर प्रकाशात मातीची वाट हेरत पुढे पुढे चालत येताना दिसत होत्या. त्या 2 आकृत्या म्हणजे मंदाक्का आणि तिची 17 वर्षाची नात सयोनी उर्फ सय्या. मंदाक्का आजीकडे पाण्याने भरलेलं गोल चिंपाट होतं, तर सय्याच्या हातात चंदेरी रंगाची लांब सडक बॅटरी. बॅटरीच्या पिवळसर प्रकाशात त्या दोघी आजूबाजूचा रस्ता काढत चालत होत्या. दोघींच्या आजूबाजूला उन्हाच्या किरणांनी वाळलेलं सोनेरी गवत होतं. काळोखात त्या गवताला अंगावर फाटलेल्या चिंध्यांचे कपडे घातलेत अशा चेटकिनीचं रूप आलेलं. जेव्हा ते गवत हवेच्या तालावर सळसळायचं तेव्हा असं वाटायचं या दोघींना पाहून ते राक्षसी हसत आहे. या दोघीही आजीनात बाहेर बाथरूमला आल्या होत्या. अजून 5-10 मिनिटं चालून झाल्यावर दोघीही क्रियाकर्म विधी जागेत पोहोचल्या. आजूबाजूला वर्तुळाकारात काळ्या रंगाची उंच झाडं दिसत होती आणि मध्ये 60 बाय 60चं मोठं शेत असावं. आजूबाजूला घाणेरडा वास घुमत होता. या दोघींनी जरा दूर चांगली जागा शोधून काढली आणि विधी आटपू लागल्या. 15-20 मिनिटांनी दोघी परत जायला निघाल्या. आजूबाजूच्या काळ्या झाडांचा फौजफाटा शांत प्रेतागत उभा होता. त्यातल्याच एका झाडाच्या फांदीला वेटोळे घालून तो मृत्यू यमसर्प पिशाच्च बसलेला. लवचिक काळी चकचकीत खवलं कातडीचा तो भला मोठा तब्बल 8 फूट लांबीचा सर्पपिशाच्च. त्याच्या वासलेल्या मोठ्या फण्याच्या बुबळांच्या खळग्यात लाल रंगाचे बारीक मण्यान एवढे डोळे चमकत होते आणि तो सर्पपिशाच्च या दोघींना पुढे जाताना पाहत होता. त्याने नाकाच्या छिद्रातून फणा फुगवत मोठ्याने श्वास घेतला आणि काळीशार जीभ बाहेर काढत राक्षसी आवाजात फुत्करला. या दोघी पुढे जात होत्याच की अचानक आलेल्या धोकासूचक आवाजाने सय्या जागेवरच थांबली. तिच्या तरुण कानांना हा आवाज स्पष्ट ऐकू गेला, परंतु वय झालेल्या मंदाक्काला तो आवाज आला नाही. सय्याकडे पिवळ्या रंगाची बॅटरी होती. अचानक जागेवर थांबल्याने बॅटरीचा प्रकाशही जागेवरच थांबला. जागेवर शांत पाठ खाली वाकवत उभी राहून डोळे डावीकडे उजवीकडे फिरवत सय्या कानावाटे आवाजाची दिशा हेरत होती. तिची ही हालचाल आजीने टिपली आणि त्यांच्याच भाषेत तिला विचारलं, सय्या काय झालं? मंदाक्काने न समजून विचारलं. त्यावर सय्याने जरा गंभीर नजरेने तिच्याकडे पाहत त्यांच्या भाषेत सांगितलं, आजी मला इथे कसला तरी आवाज आला ग. त्यावर आजीने न समजून विचारलं, आवाज? कसला आवाज? आजीच्या वाक्यावर सय्याने हळूवार पण कापऱ्या आवाजात सांगितलं, खूप मोठ्या सापाच्या फुत्कारण्याचा आवाज. सय्याच्या बोलण्यात भीतीची असहनीय धग होती, जिचा स्पर्श मंदाक्काला झाला आणि आजीचे डोळे विस्फारले. किती मोठा आवाज? आजीने भुवया बारीक करत विचारलं. त्या विचारण्यात एक प्रकारची भीती होती. खूप मोठा. माझ्या अंगावर तर एकदम सरकन काटाच आला. असं वाटलं तो आवाज साधारण सापाचा नाही तर त्या सय्या पुढे काही बोलणार तोच पटकन आजीने तिच्या तोंडावर हात ठेवला. डोळे वटारून आजी भयाचे भाव चेहऱ्यावर आणत म्हणाली, नाव नाही घ्यायचं त्याचं, मौत आहे ती. वासाने हुंगत मागे येईल. चल चल लवकर घरी चल. आजी घाबरत्या स्वरात म्हणाली. झपझप पावलं करत पायदळी माती तुडवत दोघी आजी नात्या भेदरलेल्या नजरेने आजूबाजूला पाहत चालू लागल्या. त्या दोघींच्याही नजरा एका धोक्याला शोधत होत्या आणि तोच अचानक अंगावर शहारे आणणारा आवाज आला.
त्या आवाजाने या दोघी आजी नात्या जागेवरच पुतळा होऊन थिजल्या. आजूबाजूला एक गूढ शांतता पसरलेली. कोणीतरी निसर्गाच्या नियमांना तोडून तिथे अवतरलेलं. हे पाहून कीटक गप्प बसले. वारा थांबला. टिटवी टिवटिव करत एक मृत्यूचा संदेश घेऊन यांच्या डोक्यावरून उडून निघून गेली. जणू या दोघींमध्ये एकीचा काटा निघणार होता. तोच बाजूच्या गवतात एक अकल्पनीय अनाहूत सळसळ झाली आणि जागेवर पुतळा होऊन थिजलेल्या आजी नातीच्या कपाळावर आठ्या, डोळ्यात भीती, पोटात गोळा आला. सय्याच्या हातातल्या पिवळसर बॅटरीचा प्रकाश खाली पडला आणि त्या उजेडात आजूबाजूचा वर्तुळाकार 7 फुटापर्यंतचा भाग उजळून निघाला. खालची वाटेवरची माती, दगडं, सुकलेलं गवत आणि ते गवत आता हलत होतं, कारण त्या गवतातून मृत्यू सरपटत होता. कानावर गरम वाफाळतं पाणी ओतावं तसा तो आवाज काळजात चर करत घुसला आणि पुढच्या क्षणाला उजव्या बाजूकडून पिवळसर गवताला बाजूला सारत एक काळ्या कुट्ट नागाचं छातीत धडकी भरवणारं जाडजूड धूळ जमिनीवरून रेंगाळत लवचिक देहाने नागमोडी वळणे घेत पुढे पुढे आलं. बॅटरीच्या पिवळसर उजेडात त्याच्या अंगावरची काळी खवलत चमचम करत चमकली. त्याच्या शरीराची कातडी एका झाडाच्या लाकडा इतकी फुगीर, तगडी, जाडजूड होती, जिला पाहता असं वाटायचं आत्ताच तिचा फास गळ्यात आवळला जाईल आणि त्या खवल्यांमधून धारधार काटे निघून आपला गळा चिरला जाईल. तो सर्पाचा भयावह आकार आपल्या नजरेसमोरून जाताना पाहून दोघींची पावलं लटलटा कापायला लागली. सय्याच्या पायावरून मूत्रविसर्जनाची धार खाली ओघळली. जेमतेम 8 फूट लांबीचं ते ध्यान त्यांनी पाहिलं, ज्याला पाहून भल्या भल्याची पॅन्ट ओली होईल. या तर दोघी स्त्रिया होत्या. हळूहळू करत ते ध्यान, त्याचं डोकं दुसऱ्या बाजूच्या गवतात घुसलं, पण मागचा देह मात्र हळूहळू पुढे जात होता. अर्थात खतरा टळला नव्हता. आजीने खाली पाहिलं. तोच तिला दिसलं त्या सर्पाची शेपटी वाकडी आहे आणि ती शेपटी सय्यूच्या खालच्या पायाला स्पर्श करून जाणार आहे. आजीच्या काळजात धस झालं. डोळे विस्फारले. आजीला ठाऊक होतं, सापाला धक्का लागला का तो चावायला परत येणार. आजीला आपल्या लेकीसारख्या नातीच्या जीवाची पर्वा होती. पुढे ती शेपटी हळूहळू अंतर कापत पुढे सरकली. 2, 3, 5 आणि अवघ्या 2 इंचावर सय्याचा पाय होता. तेवढ्यात आजीने अचानक विजेच्या वेगाने हालचाल केली. आपल्या उजव्या हाताने सय्याला मागे ओढलं आणि तो वार स्वतःच्या जीवावर झेलला. शेपटीचा स्पर्श आजीच्या पायाला होऊन शेपटी पुढे गवतात गेली आणि तोच पिवळ्या गवताआडून काळजात चरक करणारा फणा काढून मोठ्याने फुत्करण्याचा आवाज घुमला. ज्या आवाजात एक आश्चर्यचकित करणारा गूढ स्वर होता, एक विचित्र हसण्याचा. त्या आवाजात एक असुरी थट्टा होती. खुन्नस सापळा यशस्वीरित्या पार होऊन सावज जाळ्यात फसलं हे त्या आवाजातून जणू कळत असावं. जणू पुढे जे काही भयंकर महाप्रकांड असुरी खेळ होणार आहेत त्याची कल्पना करून ते ध्यान खुश होऊन फुत्कारत असावं. तो आवाज ऐकताच भीतीने या दोघींचा श्वास घशातच अडकला. आत्मा जागेवर ताठरली. मंदाक्का या तब्बल 71 वर्षाच्या आजी. जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी काहीतरी अनुभव घेतलाच असेल ना. त्यांच्या चेतनासंस्था कार्यरत असल्या तरी आता अतिउत्तेजित झालेल्या. मनाने धोक्याचा वास हुंगला. मेंदूच्या चोरकप्प्यात लपवलेली माहिती धावत लक्षात आली आणि ओठावर ते नाव येणारच होतं, पण कसा तरी त्यांनी स्वतःवर काबू ठेवला. त्यांना ठाऊक होतं, नाव घेताच त्याला कळतं, त्याला सगळं ऐकू जातं. आजीला समजलेलं हा साधासुधा निसर्गामार्फत तयार झालेला हाडामासाने जन्मलेला सर्प नाही, मुळीच नाही. हे तेच आहे ज्याची साऱ्या केरळात सध्या चर्चा होती.
सर्पपिशाच्च. नुसतं मनात आजीने नाव बोलून दाखवलं तरी तिच्या अंगाला 440चा झटका बसल्यागत शहारा आला. सारं शरीर 10 सेकंदासाठी थरथरलं, परंतु आजीने कसा तरी धीर धरला, कारण सोबत सय्या होती. तोच आजी त्यांच्या भाषेत म्हणाली, सय्या घरी चल, लवकर घरी चल. सय्या तरुण होती. तिला भीती वाटणं साहजिक होतं आणि त्यावेळी तर केरळमध्ये जो तो या सर्पपिशाच्याच्या मृत्यू तांडवाची गोष्ट करायचा. लोक सांगायची, सर्पपिशाच्य करणी करणारी वामपंथी लोक आपल्या शत्रूला मारण्यासाठी हे हैवान पाठवतात आणि मग तो काळाकुट्ट छातीत धडकी भरवणारा सर्प त्या माणसाला डसतो आणि सूर्य उगवायच्या अगोदर माणूस मरतो. मेलेल्या माणसाचं प्रेत पाणी भरलेल्या बेडकागत फुगतं. शरीरातलं रक्त काळं आणि चमडी निळी पडते. तिने स्वतः तिच्या घराच्या बाहेर दिनू काकांचं गेल्या आठवड्यात सर्पपिशाच्य चावून मेलेलं बेडकागत फुगलेलं प्रेत लोकांनी दोरीला बांधून सरपटत बाहेर आणताना पाहिलेलं. भीतीने तिचा वास हुंगला. डोळ्यासमोर दिनू काकांचं बेडकागत फुगलेलं प्रेत दिसू लागलं. तिच्या काळजाचे ठोके बंद होणार होते. त्या विचारात जणू तिची तंद्री लागली. तोच आजीने दोन्ही हातांनी तिच्या खांद्याला धरून तिला हलवलं. तशी झोपेतून जागी झाल्यासारखी ती खडबडून जागी झाली आणि दचकली. सय्या, काय कसला विचार करतेस? चल लवकर. आजीच्या चेहऱ्यावर पसरलेली जीवघेणी भीती पाहून त्या छोकरीला कळलं, इथे सुद्धा काहीतरी तसलाच प्रकार आहे. इथे थांबणं धोक्याचं आहे, अन्यथा जीवावर बेतेल. कारण ते जे काही अभद्र होतं ते अद्याप इथेच कुठेतरी असण्याची दाट शक्यता होती. लागलीच मंदाक्का आजी आणि सय्या दोघीही धावत पळत घरापर्यंत पोहोचल्या. 10 मिनिटातच त्या गावातल्या घरी आल्या. मंदाक्का आजीचं घर म्हणजे एक वाडा. सर्वजण एकत्र राहायचे. या दोघी वाड्याची हद्द ओलांडून आत आल्या. वाड्याची चौकट ओलांडताच सय्याने घाबरून ओरडत तिच्या आईवडिलांना सगळ्यांनाच हाका मारायला सुरुवात केली. पुढच्या 2 मिनिटात संपूर्ण बैसप्पा फॅमिली वाड्याच्या हॉलमध्ये जमा झाली. सर्वांच्या चेहऱ्यावर भीती, काळजी असे भाव होते. जो तो विचारत होता, काय झालं? सय्या मात्र रडकुंडीला आली. भीतीने तिची बोबडी वळाली. घशात आवाज अडकला. कोणीतरी घरातल्याने प्रथम तिला पाणी पाजलं. मग मोर्चा आजीकडे वळाला, ज्या अद्याप धक्क्यातच होत्या. वय झाल्याने त्यांची भीती जरा कमी होती, पण म्हणावी इतकी नाही. अम्मा, काय झालं? सय्या इतकी घाबरली का? मंदाक्काच्या 2 नंबरच्या मुलाने विचारलं. त्यावर मंदाक्का यांनी 10 सेकंद फक्त विस्फारलेल्या नजरेने मुलाकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत मरणाची भीती होती. त्यांच्या नजरेत ती भीती पाहून सर्व घरातलं वातावरण शोककुल झालं. सर्वजण मंदाक्का आजी काय बोलेल, काय सांगेल हे ऐकायला उत्सुक झाले. तोच आजीने बोलायला सुरुवात केली. आम्ही दोघी, असं म्हणत त्यांनी तासाभरा अगोदर जे काही घडलं ते सर्व काही जसंच्या तसं सगळ्यांना ऐकवलं. ती माहिती ऐकताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव एकच होते. विस्पारलेल्या नजरा, कपाळाला पडलेल्या आठ्या, घामाने भिजलेला चेहरा आणि घरात पसरलेली शांतता, जणू पुढे लागणाऱ्या सुतकाची चाहूल असावी ही. सर्व काही ऐकून झाल्यावर बायकांनी तर डोकंच धरलं. आपल्या आजूबाजूला सैतान कहर माजवणार, जो सगळ्यांना गिळून बसतो तोच सैतान आज वैसप्पा घराला सुतक लावेल, ही गोष्ट काळजात अक्षरशः अटॅक आणणारी होती. त्या हैवानाने आजीच्या अंगाला स्पर्श केला आणि सर्पपिशाच्य करणी नियमानुसार ज्याचा स्पर्श त्या सर्पपिशाच्याला होतो त्यालाच येऊन तो डसतो आणि उद्याचा दिवस सकाळी उजडायच्या आत तो माणूस होत्याचा नव्हता होतो. आज जिवंत असलेलं उद्या प्रेत होतं. अम्मा, नाही, काही नाही होणार तुला अम्मा, मंदाक्काचा 2 नंबरचा मुलगा म्हणाला आणि तो पुढे बोलू लागला. अम्मा,
काळजी करू नको, माझ्या ओळखीत एक बाबा आहे, मी त्यांना आत्ताच्या आत्ता इथे आणतो. असं म्हणत घाईघाईत तो आपल्या खोलीत गेला. त्याच्या मागे त्याची बायको गेली. जरा वेळाने पॅन्ट शर्ट घालून तो बाहेर आला. मी पण येतो अण्णा, थांबा, असं म्हणत त्याचा चौथा शेवटचा लहान भाऊ गजपती म्हणाला आणि दोघेही भाऊ घाईघाईत घराबाहेर पडले. अचानक वेळ बदलू लागली. एक घनघोर संकट वैसप्पा परिवारातील आजीच्या डोक्यावर टांगलेलं. मृत्यूचं घड्याळ आजीच्या हाताला बांधलं गेलं, ज्याचा सेल उद्या सकाळी 6:30 पर्यंत नशिबाने साथ दिली तर सुरू राहील, अन्यथा कोणास ठाऊक. मृत्यूची टांगती तलवार आजीच्या डोक्यावर होती. काळजी, भीती घरातल्यांच्या चेहऱ्यावर होती आणि हीच काळजी आजीवर असलेल्या प्रेमाची कबुली होती. पण मंदाक्का वाचतील का की नाही हे गूढच होतं. रात्री 10 वाजता दोन्ही भाऊ घरी परत आले. तोपर्यंत मंदाक्काची मुलं, सुना, नातवंड त्यांची वाट पाहत हॉलमध्येच बसले. ते येतात सर्वांनी आशेने भरलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. 2 नंबरचा मुलगा म्हणाला, बाबा नाही भेटले, ते कोणत्या तरी दुसऱ्या गावी भूत उतरवायला गेलेत. पण असं म्हणत त्याने एक मोठा पितळेचा डबा समोर उघडला, ज्यात चॉकलेटी रंगाची माती, खडे, सफेद चुन्याची पावडर अशी अभिमंत्रित केलेली एक विभूती होती. पण बाबाची बायको होती तिथे. तिने अभिमंत्रित केलेली माती दिली आणि सांगितलंय, घराभोवती 4ही बाजूंनी हिची वर्तुळाकार रेष ओढा आणि आजची रात्र सर्वजण एकाच खोलीत झोपा. आजीला सगळ्यांच्या मधोमध झोपवा आणि त्या खोलीच्या खिडकीत, दरवाजात, अंथरुणाच्या 4ही बाजूला परत या विभूतीने रेष काढा. ही माती मणिकर्णिका घाटावरून आणली आहे. यात शिवशंकराची महाप्रकांड शक्ती धगधगत आहे. सर्पपिशाच हिला ओलांडूच शकत नाही. आणि एकदा का पहाट झाली, मृत्यूची वेळ टळली का सर्पपिशाच काहीही झालं तरी म्हातारीला डंख करू शकत नाही. मग आजी वाचलीच समजा, असं 2 नंबरच्या मुलाने सांगितलं. आणि लागलीच सगळ्यांनी क्रियाविधी करायला घेतली. सगळ्या पुरुषांनी मिळून प्रथम घराच्या 4ही भिंतींना, घराला एक वर्तुळाकार अभिमंत्रित कवचधारी रेष आखली. सामान्य नजरेला जरी ती साधारण सफेद रेष दिसत असली तरी त्या ध्यानाकरता ती धगधगती, उजळून निघालेली लक्ष्मण रेषा होती, जिला पार करणं असंभव होतं. रेख काढून होताच सर्वजण घरात आले. वाड्यात एक मोठा हॉल होता. हॉलमध्ये वर्तुळाकारात सर्वांनी अंथरूण टाकलं. मधोमध मंदाक्काचं अंथरूण पसरवलं गेलं आणि अंथरुणाच्या बाजूलाही वर्तुळाकार अभिमंत्रित केलेल्या राखेचं रिंगण काढलं. साधारण 12:30 वाजता सगळेजण झोपी गेले. एक सुनसान शांतता पसरली. पाहता पाहता वेळेचा काटा फिरू लागला. हळूहळू वेळ सरू लागली. काळी रात्र दूर सारून, दूर डोंगर दरी आड भगव्या रंगाचा सूर्यभान उगवून आला. बाहेरून वैसप्पा फॅमिलीचा वाडा दिसत होता. तोच त्या वाड्यातून एक मोठी रक्त गोठवणारी किंकाळी बाहेर फुटली. अम्मा! किंकाळी फुटताच सुतकाचं मडकं फुटलं. सकाळच्या शुद्ध थंड वातावरणाच्या हवेत मनावर उदासीनता आणणारी काळी मळब वैसप्पाच्या वाड्याबाहेर आली. आजूबाजूच्या घराचे दरवाजे उघडले गेले आणि उघड्या दरवाजातून शेजारपाजारची लोक ती आरोळी ऐकून वैसप्पा यांच्या वाड्याच्या दिशेने धावली. आणि जरा वेळाने एक मयत झाल्याची खबर कळली. सर्पपिशाच्याने अजून एक बळी घेतला. अंथुरणात मंदाक्काचं हाडकुळं प्रेत सर्पपिशाच्याने डसल्यागत हत्तीरोग झालेल्या रोग्यासारखं फुगलं होतं. उजवा डावा पाय गेंड्यासारखा फुगलेला, दोन्ही हात फुगलेले, कान, नाक, डोळे सर्व काही सुजलेलं. दोन्ही पायांजवळून लघवी बाहेर पडलेली, खोबण्यातून डोळे बाहेर पडलेले, ओठ काळे झालेले, साऱ्या शरीराचा रंग निळा पडलेला, वासलेल्या जबड्यातून लाल रंगाची उलटी बाहेर ओघळून अंथरूण भिजवून गेलेली.
आणि अशा प्रकारे त्या दिवशीच्या सकाळ सकाळ वैसप्पा कुटुंबामध्ये मंदाक्का आजीचं मयत झालं. हा सर्व अनुभव ऐकल्यावर त्या नागा साधूने पत्रकार मित्राला अजून एक धक्कादायक माहिती दिली. ती म्हणजे मंदाक्काच्या घराला चारही बाजूंनी वेढलेल्या अभिमंत्रित विभूतीच्या रिंगणाला कोणीतरी पायाने पुसलेलं. घरात लावलेल्या रिंगणाला सुद्धा कोणीतरी पुसलं होतं. बाहेरचं रिंगण शेजारी पाजारी पुसू शकतात, पण घराच्या आतील रिंगण कोणी पुसावं? सर्व भावंडांनी एकमेकांवर संशय घेतला आणि एकमेकांना शिव्या शाप दिले. घराची जमिनीची वाटणी झाली आणि सगळेजण वेगळे राहू लागले. गावातील लोक सांगतात की 4 भावांमधीलच कोणीतरी म्हातारीवर करणी करून तो सर्पपिशाच्च सोडलेला आणि स्वतःच्याच आईचा जीव घेतलेला, कारण त्यांना वाटणी हवी होती, जी म्हातारी जिवंत असताना आणि भावकीत असताना मिळाली नसती. म्हणूनच त्यांच्यापैकी कोणीतरी वाटणीच्या लालसेने जिच्या पोटातून जन्म घेतला तिलाच मारलं. आज या घटनेला तब्बल 44 वर्ष पूर्ण झालीत. पण मंदाक्का आजीच्या मृत्यूला कोण जबाबदार? कोणी पुसलं ते अभिमंत्रित रिंगण? हे एक गूढच आहे. म्हणून मित्रांनो, या अनुभवावरून एक गोष्ट कळते, मनुष्यजात ही खूप नीच प्रवृत्तीची महापाताळ यंत्री आहे, ज्याला पैशासमोर आपल्या आईची किंमतही शून्य आहे. म्हणून सख्खे असो किंवा परके, पण पैशाला हापापलेल्या माणसांपासून नेहमी सावध राहा. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.